श्रावणात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्याच शनिवारी साधे रोट व रविवारी मोठे रोट करतात. साध्या रोटला पोळ्या, किल्लूची भाजी असा बेत असतो. मोठ्या रोटला पुरणपोळी, खीर, आमटी, उसळ असे पदार्थ असतात. हे जेवण फक्त घरातील सदस्यच खाऊ शकतात. लग्न झालेल्या लेकीला ते खाता येत नाही. पूजेच्या ठिकाणी नारळाला कानबाई म्हणून चौरंग बाजवटावर स्थापन केले जाते. हे नारळ पूजेसाठी खास आणलेले असते. घरामध्ये कागदावर काढलेल्या सप्त्या जिवतीची पूजा करतात. या विधीचे अन्न 7 दिवसात संपवायचे असते, म्हणून सप्त्या असावा. या प्रसंगी आघडला, किल्लू, दुर्वा या वनस्पतींना महत्त्वाचे स्थान असते. घरातील आबालवृद्ध एकत्र बसून पूजेचा व भोजनाचा आनंद घेतात. कानबाई हा तसा महिला वर्गाचा आवडता सण. घरातील महिला नववधू कानबाईची पूजा मांडतात. मुली 2 दिवस आनंदाने झिम्मा फुगडी खेळतात, गाणी म्हणतात. भाजी भाकरीने सुरू होणारा सण पुरणपोळीचा आस्वाद घेऊन सोमवारी संपतो. या दिवशी कानबाई साऱ्यांचा निरोप घेते. त्यात नवापूरमध्ये देखील मोठी कानबाईची धूम पाहायला मिळाली. गावातील महिला वर्ग या सणाचा आनंद घेत पारंपरिक वाजंत्री वाद्यावर बाल वयोवृद्धांसह मोठ्या संख्येने महिला वर्ग कानबाईला वाजत गाजत विसर्जनाला घेऊन जातात. सुखदुःखात सोबत राहण्याचा मंत्र देत कानबाई साऱ्यांचा निरोप घेते. असंख्य महिलांच्या उपस्थितीत रंगावली नदीत काणू मातेचे विसर्जन करण्यात आले. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील, नवापूर.